नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि एप्रिल 2024 पासून होणाऱ्या टायपिंगच्या एक्झाममध्ये 40च्या पेपरमध्ये आपल्याला बघा स्पीड पॅसेज कशा प्रकारे सोडवायचा आहे, त्याला मार्किंग किती आहे आणि कशा प्रकारे त्याला टाईप करायचं आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा इकडे मी एक पॅसेज घेतलेला आहे। इकडे बघा स्पीड पॅसेज आपला 40 WPM चा आहे, म्हणजे 40 वर्ड प्रति मिनिट आहे। त्यानंतर इकडे आपला टायमिंग सुरू होईल, जसं मी इथे क्लिक करील तसं इकडे आपला टायमिंग चालू होणार आहे। सेम लेआउट तुम्हाला फायनल एक्झाममध्ये असणार आहे, फायनल एक्झाममध्येच्या स्पीड पॅसेजमध्ये। त्यानंतर बघा तुम्हाला हा सबमिटचं बटन असेल, बाकी बटन त्या ठिकाणी दिले जाणार नाही, ठीक आहे। तर आपल्याला बघा टाईप कशा प्रकारे करायचा आहे, तर सगळ्यात पहिले पाहून घ्या। इकडे तुम्हाला क्वेश्चन शीट दिलेली आहे, इकडे आन्सर शीट आहे। जसं आहे तसंच आपल्याला इकडे टाईप करायचं आहे। आणि काही पॅराग्राफ खाली सुद्धा दिलेला आहे, तर स्क्रोल डाऊन करून आपल्याला हा सुद्धा पॅराग्राफ टाईप करायचा आहे, ते पण 7 मिनिटांनी। तर 7 मिनिटांनी टाईप करण्यासाठी बघा आपल्याला याला किती मार्क दिलेले आहे, याला पूर्ण टोटल मार्क आहे 40 मार्काचं तुम्हाला स्पीड पॅसेज विचारणार आहे। एप्रिल 2024 पासून पुढं जेवढ्या काही एक्झाम होणार आहे कम्प्युटर टायपिंगच्या, त्या सर्वांमध्ये तुम्हाला 40 मार्काचं स्पीड पॅसेज विचारणार आहे। आणि 40 पैकी तुम्हाला 16 मार्क पाहिजे पास होण्याकरता। तर तुम्हाला 40 पैकी 16 मार्काची आवश्यकता आहे पास होण्याकरता। तर आपण जास्तीत जास्त मार्क कशा पद्धतीने मिळेल आणि याच्यामध्ये काय चुका करायच्या नाही ते पाहून घ्या। आता बघा काही मुलं काय करते, बघा इथे सुरुवातीला टॅब देत नाही, तर पहिले एक टॅब द्या, टॅब देऊनच आपल्याला सुरुवात करायची आहे। त्यानंतर इथे कॅपिटल ओ आहे, म्हणजे जे शब्द सुरुवातीचा आहे तो कॅपिटल आहे, तर कॅपिटल जर असेल तर शिफ्ट दाबून त्याला कॅपिटल टाईप करायचं आहे, तर कॅपिटल टाईप करा। त्यानंतर बघा ही एवढं इथपर्यंत ओळ टाईप केल्यानंतर काही मुलं काय करतात बघा, ऑफ पासून इथे एक एंटर करतात, परंतु इथे एंटर करायचं नाही आहे आपल्याला। सेम एकसारखं आपल्याला टाईप करत जायचं आहे, कुठेही एंटर नाही आहे। आता ज्या ठिकाणी एंटर आहे त्या ठिकाणी बघा इथे पॅराग्राफ झालेला आहे, हा पहिला पॅराग्राफ आहे, म्हणजे इथे एक एंटर आलेला आहे। इथपर्यंत हा पूर्ण पॅराग्राफ आहे आणि इथं क्लॅरिटी फुल स्टॉप दिल्यानंतर इथून आपल्याला एक एंटर करायचं आहे, टॅब द्या आणि त्याच्या खालचा पूर्ण मॅटर याच्यातनी टाईप करायचा आहे। तर बघा मी सर्व पॅसेज तुम्हाला टाईप करून दाखवतो कशा प्रकारे टाईप करायचं आहे। तर यामध्ये जेवढेही काही क्वेश्चन्स आहे, शब्द आहे, जसे शब्द आहे तसेच आपल्याला टाईप करायचे आहे। जे कॅपिटल आहे ते कॅपिटल घ्या, जे स्मॉल आहे ते स्मॉल ठेवायचं आहे, कॉमा फुल स्टॉप जसा आहे तसा द्या। आणि प्रत्येक शब्दाच्या नंतर एकच स्पेस द्यायचा आहे, फुल स्टॉपच्या नंतर सुद्धा एकच स्पेस द्या, जास्त स्पेस द्यायचं नाही, ठीक आहे। तरी तुम्ही जसं क्लिक करील तसं आपल्या इथं 7 मिनिटाचा टायमिंग सुरू होणार आहे। इथे क्लिक करा पहिले आणि एक टॅब देऊन आपल्या पॅराग्राफची सुरुवात करायची आहे। तर बघा मी सुरुवातीला क्लिक केलेला आहे, बघा इथं टायमिंग आपला 7 मिनिटाचा सुरू झालेला आहे। मी एक टॅब मारतो, टॅब मारला त्यानंतर बघा पूर्ण पॅराग्राफ इथपर्यंत टाईप करून घ्या अशा प्रकारे। याच्यामध्ये बघा जसं आहे तसंच टाईप करून घ्यायचं आहे, आणि जे काही चुकत असेल तर ते चुकू द्या। सगळ्यात शेवटी आपल्याला टाईप करायचं आहे आणि सुरुवात जे आहे आपली ते थोडीशी हळू केली तरी चालेल। आणि 1-2 ओळी मारल्यानंतर तुम्ही पॅसेजची ते स्पीड वाढवू शकता। मी पहिले टाईप करून घेतो, जे काही चुका होत असेल आपल्याला सगळ्यात शेवटी मारायचं आहे। चाळीस मार्काचा पेपर हा फर्स्ट टाइम होत आहे, याच्या आधी आपल्याला 20 मार्काचेच पेपर होते। तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेले आहे टायपिंगबद्दलचे, ते तुम्ही पाहून घ्या, म्हणजेच तुम्हाला फायनल एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम जाणार नाही।
आणि मी फायनल पेपर सुद्धा मी टाईप करून टाकलेला आहे. तर बघा आपला पूर्ण पॅराग्राफ झालेला आहे. त्यानंतर एंटर करा. एंटर करायचं आहे आणि त्यानंतर दुसरा पॅराग्राफ टाईप करा आपला. बघा इथंच एक एंटर दिलेला आहे. एक टॅब द्या. टॅब दिला इथं आणि त्यानंतर आपल्याला बघा दुसरा पॅराग्राफ इथून टाईप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे टाईप करा. तर बघा माझा पूर्ण पॅराग्राफ टाईप करून झालेला आहे आणि त्यानंतर बघा आपल्याकडे 1.5 मिनिट आहे. आता या 1.5 मिनिटात आपल्याला ज्या ज्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत ते चुका आपल्याला दुरुस्त करायची आहे. तर याच्यातमध्ये जेवढ्या काही चुका झाल्या असेल ते आपण दुरुस्त करू शकतो. दुरुस्त केल्याचे मार्क कोणतेही कटणार नाही तुमचे. तर अशा प्रकारे सर्व आपलं टाईप झालेलं आहे आणि ते आपला टायमिंग सबमिट होईल. ऑटोमॅटिकच आपलं पूर्ण पॅराग्राफ सबमिट होणार आहे.
तर बघा आपल्याला 32 मार्क मिळालेला आहे 40 पैकी, आणि काही शब्द याच्यातले आपले चुकलेले आहे, तर ते पाहून घ्या कोणकोणते शब्द चुकलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला फायनल एक्झाममध्ये आपल्याला पूर्ण टाईप करायचं आहे आणि चांगल्यापैकी चांगले आपल्याला मार्क मिळवायचे आहे. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.